कार्तिक मास महात्म्य कथा अध्याय 9. श्री गणेशाय नमः. पृथू म्हणतात, हे नारद, आपण कार्तिकाचे व्रत विस्ताराने सांगितले. त्यात श्री विष्णूंची पूजा तुळशीचे खाली करावी म्हणून सांगितले. याकरिता तुळशीचे महात्म्य इतके काय व ती देवांचा देव जो विष्णू याला इतकी अतिप्रिय कशी झाली हे आपण मला सांगा. हे नारदा, तुळशी कशी उत्पन्न झाली व कोठे झाली तेही सांगा. नारद म्हणाले, राजा सावधान चित्ताने ऐका. तुळशीचे महात्म्य व त्या संबंधीची पूर्वीची हकीकत तुम्हाला सर्व सांगतो ऐका. पूर्वी एकदा इंद्रदेव व अप्सरा यासह वर्तमान शंकराच्या दर्शनाकरता कैलासास गेले. जो शंकराच्या घराजवळ जातो तो तेथे ज्याचे तोंड भयंकर व दाढा अक्राळ विक्राळ असा एक महापराक्रमी पुरुष त्याने पाहिला. इंद्राने त्याला विचारले की अहो, आपण कोण? शंकर कोठे गेले? याप्रमाणे पुन्हा पुन्हा विचारले तरी तो काही बोलला नाही. तेव्हा इंद्र रागावून त्यांची निर्भस्तना करून म्हणाला, अरे मूर्खा, मी किती विचारतो तरी तू उत्तर देत नाहीस, तर मी तुला वज्राने मारतो. तुझा त्राता कोण आहे पाहू. असे म्हणून इंद्राने त्याला वज्र मारिला. तेने करून त्याचा कंठ निळा झाला व वज्राने भस्म झाले. नंतर शंकर आपल्या तेजाने सर्वांस जाळतात की काय असे लाल झाले. ते पाहून बृहस्पती हात जोडून त्वरेने पुढे आले व इंद्रालाही साष्टांग नमस्कार करण्यास लावले व स्तवन करू लागले. बृहस्पती म्हणाले, हे शंकरा, तू देवाधिदेव, त्र्यंबक, कपर्दी, त्रिपुरासुराला मारणारा, शर्व, अंधकाला मारणारा, विरूप, सुरूप, बहुरूप, शुंभ, दक्ष यज्ञाचा नाश करणारा, सर्व यज्ञाचे फळ देणारा, कालाचा नाश करणारा, कालरूप, सर्प धारण करणारा, ब्रह्मदेवांचे क्षीरहरण करणारा, ब्रह्मांचा दयाळू असा आहे. अशा तुला नमस्कार असो. नारद म्हणतात, याप्रमाणे बृहस्पतीने स्तवन केलेले शंकर त्रैलोक्याला जाळणारी नेत्रातील अग्निज्वाळा आवरून म्हणाले, हे गुरु, तुझ्या स्तवनाने मी प्रसन्न झालो. वर माग. तू इंद्राला जीवदान दिले म्हणून तू जीव या नावाने प्रसिद्ध हो. गुरु म्हणाले, देवा, आपण प्रसन्न असाल तर इंद्र शरण आला आहे. त्याचे रक्षण करा व तुमचे तृतीय डोळ्यातील अग्नी शांत हो. शंकर म्हणाले, हा अग्नी पुन्हा कपाळावरील डोळ्यात कसा शिरेल? आता इंद्राला पीडा होऊ नये म्हणून याला मी दूर टाकितो. नारद म्हणाले, राजा, शंकराची याप्रमाणे बोलून तो अग्नी हाती घेऊन समुद्रात टाकला. तो गंगा व समुद्र यांचा संगम आहे तेथे पडला. इतक्यात त्याला बाळरूप प्राप्त होऊन तो रडू लागला. तेव्हा त्या रडण्याच्या शब्दाने पृथ्वी थरथर कापू लागली. त्या रुदनाच्या शब्दाने स्वर्गाधिक सत्यलोकापर्यंत सर्व लोक बहिरे झाले. ते रुदन ऐकून ब्रह्मदेव तेथे आले व हे काय आहे म्हणून आश्चर्य पावले. इतक्यात समुद्राच्या मांडीवर ते मूल पाहून ब्रह्मदेव समुद्राला म्हणाले, हे अद्भुत बाळ कोणाचे? ब्रह्मदेवाचे भाषण ऐकून समुद्राने ब्रह्मदेव आलेला पाहून हात जोडले. हे मूल ब्रह्मदेवाच्या मांडीवर ठेवून नमस्कार करून म्हणाले, हे ब्रह्मदेवा, हा सिंधू गंगेच्या संगमात झालेला माझा मुलगा आहे. तर हे जगद्गुरो, याचे जन्मसंस्कार तू कर. नारद म्हणाले, याप्रमाणे समुद्र बोलत आहे. इतक्यात त्या बालकाने ब्रह्मदेवाची मिशी धरून ओढली. ब्रह्मदेव हिसके मारून मिशी सोडवू लागले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या दोन्ही नेत्रातून पाणी आले. कष्टाने मिशी सोडवल्यावर ब्रह्मदेव समुद्रास म्हणाले, याने माझ्या नेत्राचे पाणी धारण केले म्हणून हा जलंधर या नावाने प्रसिद्ध होईल व या योगाने तरुण होऊन सर्व शास्त्र प्रारंगत होईल. शंकरा वाचून याला कोणाचेही हातून वध होणार नाही. जेथून हा उत्पन्न झाला तेथूनच त्याचा नाश होईल. नारद म्हणाले, याप्रमाणे ब्रह्मदेवाशी बोलून शुक्राला बोलवून आणले व जलंधरास राज्यावर बसवले व समुद्राचा निरोप घेऊन ब्रह्मदेव अंतर्धान पावले. ब्रह्मदेवाच्या दर्शनाने समुद्रास आनंद झाला व त्याने कालनेमीची मुलगी वृंदा जलंधरास नवरी करण्यास मागितली. कालनेमी आदी करून दैत्यांनी मोठ्या आनंदाने ती मुलगी जलंधरास दिली. ती उत्तम वैश्य स्त्री मिळाल्यावर
व उत्तम आप्त मिळाल्यावर शुक्राच्या सहाय्याने तो बलवान होऊन राज्य करू लागला. इति श्रीपद्मपुराणे कार्तिक मास जालंधर वर्णनम नवमो अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणम वस्तु.